नमस्कार, मी डॉक्टर आशुतोष जावडेकर. मी लिहितो, गातो आणि दात काढतो, वाचवतो. थोडक्यात मी लेखक आहे, गायक आहे आणि अर्थात डेंटिस्टही आहे. बोलभिडूच्या बुकमार्क सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय, कारण आज मी बोलणार आहे मला आवडणाऱ्या अत्यंत उत्तम पुस्तकांवरती. जी काही मराठी आहेत, काही हिंदी आहेत, इंग्रजी देखील आहेत काही. मी त्याच्यावर बोलताना इतकं भरभरून बोलू शकतो, पण मी काळजी घेणार आहे की मी वाहवत जाणार नाही. पण माझी 100% खात्री आहे की ही पुस्तकं जेव्हा तुम्ही तुमच्या हातात घ्याल तेव्हा मात्र तुम्ही त्यात आनंदाने वाहत जाल. पहिलं जे मला आत्ता पुस्तक आठवतंय त्याचं नाव आहे परिपूर्ती. परिपूर्ती हे त्या काळात एक अत्यंत गाजलेलं पुस्तक आणि त्याच्या लेखिका आहेत इरावती कर्वे. अत्यंत मोठ्या त्या काळातल्या मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या इरावतीबाईंनी ललित लेखांचा जो लिहिलेला हा संग्रह आहे तो सगळ्यांनी आवर्जून वाचावा असा आहे. दुसरं असंच एक अत्यंत मराठीतील अभिजात, ज्याला आपण साहित्य म्हणू शकू, असं पुस्तक म्हणजे सावित्री. तुम्ही हातात घेतलं तर छोटंसं आहे ते. त्याचा आकार देखील असा मोठ्या पुस्तकांसारखा नाही आहे, छोटा आहे, निम्मा याचा आकार आणि 100-1 पानं असतील. पुशी रेगे हे फार मोठे कवी म्हणून ओळखले जातात, पण सावित्री ही त्यांची कादंबरी आहे. होय, एवढूसं ते छोटंसं पुस्तक असलं तरीही ती कादंबरी आहे, कारण त्याचा आशय खूप मोठा आहे. ही नक्की कादंबरी वाचा, नुसतं भाषेसाठी म्हणून वाचा. काय अप्रतिम काव्यात्मक त्याला एक फ्लेअर आहे जो पुशी रेग्यांचा खास आहे आणि आजच्याही काळातल्या सगळ्या तरुणांना हे नक्की आवडेल, कारण प्रेम हे तेच असतं. तिसरं पुस्तक, माझे फार लाडके लेखक आहेत. मला आपण अभिजात मराठीच्या अशा सगळ्या एका ललित वाङ्मयावर बोलतोय म्हणून मला ते आठवलं. त्याचं नाव आहे मौन राग आणि लेखक आहेत महेश एलकुंचवार, म्हणजे आमचे महेशदा, नागपूरला असतात. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिलेली. जोरदार ते बोलतात, कधी कधी वादग्रस्तही लोकांना वाटतं ते. पण जेव्हा तुम्ही मौन राग सारखा त्यांचा ललित लेखांचा संग्रह हातात घेता तेव्हा तुम्हाला कळतं की हे कालातीत असं वाङ्मय आहे. कुठल्याही पिढीला ते लागू होणारं आहे, कारण ते माणसाच्या मूलभूत इच्छा, आकांक्षा, ईर्ष्या, राग, लोभ, अस्तित्वाचे प्रश्न या सगळ्याविषयी बोलतं. आणि एकाच वेळी ते अत्यंत गंभीर असलं तरी त्यात पुन्हा एक हलका नर्म विनोद, जसा इरावतीबाईंचा होता तसा आहेच आहे. आता मला तुम्हाला 2 माझे जे अत्यंत आवडणारे कविता संग्रह आहेत तिथे न्यायचं आहे. आणि हे 4थं पुस्तक आहे, जे कवी ग्रेस. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला ग्रेस ही काय मोठी ताकद आहे, कारण ग्रेसांची आपण गाणी सगळी ऐकलेली असतात जी हृदयनाथ मंगेशकरांनी किंवा अजून चांगल्या संगीतकारांनी केली आहेत. ती गेली तेव्हा रिमझिम सारखं असेल, घर थकलेले संन्यासी असेल. पण मला तुम्हाला थेट न्यायचंय त्यांच्या कविता संग्रहाकडे. सायंकाळ ही त्यांच्या सगळ्या कवितांमध्ये एक आढळणारा, खरं तर स्थायी भाव आहे असं आपण म्हणूया. सांध्य पर्वातील वैष्णवी नावाचा एक कविता संग्रह आहे. जसं त्याचं शीर्षक जड आहे तसं आतल्या कविताही जडच आहेत. मी अजिबात सांगणार नाही त्या सोप्या आहेत, पण 2-2 ओळी इतक्या कधी कधी सहज येतात. एकदा मी सहज बसलेलो आणि चाल दिली त्यांच्या 2 ओळींना, त्या तुम्हाला आत्ता ऐकवतो. काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी, काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी, मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी, काय झाले ग बोटाला बाई बांधली सचिंधी, मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी. असं काहीतरी सहज शब्दात पण अत्यंत गहिरं असं संवेदन आपल्याला ग्रेस देतात आणि मग आपण फक्त शरणागत व्हायचं असतं. एवढंच मी सांगेन. जरूर वाचा ग्रेसांच्या कविता. एक पटकन सांगतो माझं एक मत जे आहे ते, काही कवी जे असतात ते आपल्याला जो सगळा मोठा पट आहे तो घटात नेताना आढळतात, छोट्या एक कन्साइज करतात, ते एकत्र आणतात. पण ग्रेस जणू पटातलं काहीतरी आहे ते अख्खं सगळ्या आकाश गंगेत उधळून देतात, अशा पद्धतीचं त्यांचं संवेदन. 5वं जे पुस्तक आहे तोही कविता संग्रह आहे आणि फार मोठ्या मराठीतील लेखिका आणि कवयित्री अरुणा ढेरे यांचं आहे. अरुणा ढेरे यांचे सगळेच खरं तर कविता संग्रह छान आहेत, पण मला विशेषतः व्यक्तिशः जो खूप आवडतो तो संग्रह आहे जावे जन्माकडे. जावे जन्माकडे हे शीर्षकच आपल्याला ना पहिल्यांदा थांबवायला भाग पडतं, चिंतनशील व्हायला भाग पडतं. त्यात अनेक उत्तम कविता आहेत. असंच मी त्यालाही एकदा चाल लावली होती, बऱ्याच कार्यक्रमात सादरही केली होती म्हणून सहज ऐकवतो. म्हणजे अरुणाताईंची शैली, जर तुम्ही त्या कविता अद्याप वाचल्या नसेल तर तुम्हाला ती शैली कळेल. तुझ्या
आठवणी, कळ्या आणि पाणी तुझ्या आठवणी, कळ्या आणि पाणी आयुष्याला स्पर्शणारे एक शुभ्र हसू, लावलास जीव त्याचा निळा निळा आसू तुझ्या आठवणी. काय बोलायचंय मी अजून? काय ताकद आहे शब्दांची. अफाट कविता आहे. लय, आशय आणि त्याच्या पुढे एक जे प्रोजेक्शन असतं, एक जे कवीचं स्वतःचं संवेदन असतं, अधिभौतिकही कधी कधी असतं, हे सगळं एकवटणारी ती कविता आहे. नक्की नक्की वाचा जावे जन्माकडे. अरुणा ढेऱ्यांवरनं मला एकदम आठवलं की आपल्या मराठीमध्ये केवढी मोठी एक कवितेची आणि गीतलेखनाची परंपरा आहे. आणि मला आता एकदम आठवत आहे शांता शेळके. पण शांताबाईंच्या मी तुम्हाला कविता संग्रहाकडे नेणार नाहीये. माझं एक मनापासून आवडतं पुस्तक आहे जे शांताबाईंचंही आहे आणि जे लुईसाबाईंचंही आहे. तर तुम्ही म्हणाल या कोण लुईसाबाई आहेत? तर हे ॲक्च्युली पुस्तक आहे इंग्रजी आणि त्याचं मूळ शीर्षक आहे लिटिल विमेन, रिटन बाय लुईसा मे अल्कॉट. हे अमेरिकेत एक साधारण 150-200 वर्षांपूर्वी घडणारं सगळं कथानक आहे. 4 बहिणींचं म्हटलं तर घरगुती संवेदन आहे, पण ते नुसतं घरगुती नाही. त्यात काहीतरी चिरस्थायी मूल्य आहेत जी तुम्हाला शांत करू शकतात, जी तुम्हाला आयुष्यात आनंद देतात, जी तुम्हाला आयुष्यात स्थैर्य देतात. आणि या पुस्तकाचा अनुवाद शांता शेळके यांनी केलाय. म्हणून मी नेहमी म्हणतो की हे पुस्तक शांताबाईंचं आहे, लुईसाबाईंचं आहे. अनुवाद हा फार मोठा वाङ्मय प्रकार आहे, म्हणून मी मुद्दाम हे पुस्तक आता घेतोय. आपण आता ट्रान्सलेशनच्या विषयी बोललो, आपण अभिजात कवितांविषयी बोललो, ललित लेखांविषयी बोललो, पण मला असं वाटतं की नॉन फिक्शन देखील तितकंच महत्त्वाचं असतं. आज मला एक जे नाव तुम्हाला सांगावं असं वाटतंय ते वेगळं आहे म्हणून सांगतो. डॉक्टर शंतनू अभ्यंकर हे दुर्दैवाने ते आता गेले, ते निर्वर्तले. आणि ते गायनेकॉलॉजिस्ट होते, स्त्रीरोग तज्ज्ञ होते आणि त्यांनी आधुनिक वैद्यकीची शोधगाथा या नावाचं एक फार सुंदर पुस्तक लिहिलंय. नॉन फिक्शनचे जे आयाम असतात ते शेवटी प्रवास वर्णनापर्यंत येऊन पोचतात. प्रवास वर्णन म्हणलं की आपल्या सगळ्या मराठी जनांना मला तरी वाटतं पहिल्यांदा आता आठवतात मीना प्रभू. मीनाबाईंनी एवढी प्रवास वर्णनं अप्रतिम लिहिली आणि मराठी माणसाला अनेक अस्पर्शित किनारे दाखवले. पण मला त्यांचं सगळ्यात मनापासून जे आवडतं ते म्हणजे माझं लंडन हे पुस्तक. माझं लंडन हे प्रवास वर्णनही आहे, आत्मचरित्रपरही थोडं पुस्तक आहे, माहिती देणारही आहे. पण आता तुम्हाला लंडन काय ChatGPT नाही तर गुगल सगळी लंडनची माहिती देईल तुम्हाला फिरायला जायचं असेल तर. पण माझं लंडनमध्ये एक दृष्टिकोन आहे, स्वानुभव आहे, आठवणी आहेत आणि म्हणून ते रंगतदार आहे. आजही वाचताना इतकं एका आपण ज्या वेगळ्या शहरात राहायला गेलो आणि आता त्या शहरावर आपण इतकं प्रेम करायला लागलो असं दाखवणारं ते पुस्तक आहे. नक्की नक्की वाचा माझं लंडन, मीना प्रभू यांचं. अभिजात वाङ्मय जसं महत्त्वाचं असतं तसं सगळ्या या प्रस्थापित एका साहित्याला धक्का देणारं साहित्यही मोलाचं असतं. आणि ते मला वाटतं मराठीमध्ये एक मोठ्या प्रमाणात आलं ते दलित साहित्याचा प्रवाह घेऊन. खरं तर ते काय आत्ताचं नवीन नाहीये. जनाबाईंनी अगदी पूर्वीच्या काळात देखील डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी असं म्हटलं तेव्हापासूनच एक स्त्रीवादी आणि दलित अस्मितेचा हुंगार मांडणारी मांडणी केलीच होती. पण आत्ताच्या काळात तर एक आपल्या मराठीत मोठी परंपरा आहे. कवितेमध्ये सुर्वे असतील, ढसाळ असतील. पण मला तुम्हाला मुद्दाम एका पुस्तकाविषयी सांगायचं आहे. त्याचं शीर्षक आहे अक्करमाशी. शरणकुमार लिंबाणे सरांचं पुस्तक आहे. आणि आज हे एकूणही सगळं लिंबाणे सरांचं साहित्य हे अख्ख्या भारतात काय पद्धतीने गेलंय. ते सरस्वती पुरस्कार विजेते लेखक आहेत. मराठी लोक दुर्दैवाने त्यांची पुस्तकं कधी कधी कमी वाचतात का काय अशी मला शंका येते. म्हणून मी मुद्दाम सांगतोय की अक्करमाशी जरूर वाचा. पुढच्या एका पुस्तकाविषयी मला सांगायचं आहे ते हिंदी पुस्तक आहे, कारण आपण हिंदी वाचायला पाहिजे. धर्मवीर भारती म्हणून फार मोठे लेखक कवी आणि त्यांचं कनुप्रिया हे पुस्तक आहे. म्हणजे कनु म्हणजे कृष्ण, कृष्ण आणि राधेचा तो संवाद आहे. त्यात सहज एक ओळ सांगतो की हे जर सगळं युद्ध, हा जो नाश, हाच जर सगळा होणार असेल तो फिर सार्थक क्या है कनू, असं जेव्हा धर्मवीर विचारतात तेव्हा आपणही त्या कनू जसा तो दिग्मूढ होतो तसे आपणही दिग्मूढ होतो. एक हिंदीतलं अजून चांगलं पुस्तकाचं नाव पटकन सांगून टाकतो. अगदी ताजा लेखक आहे, आत्ताचा आहे, तो ॲक्टरही आहे पॉप्युलर, जेनझीलाही तो खूप आवडतो आणि त्याचं नाव आहे मानव कौल. त्याचं एक प्रवास वर्णनच आहे पण ते फार छान आहे, ललित वाङ्मयासारखं आहे की बहुत दूर कितना दूर होता है. म्हणजे शीर्षकातनंच कळेल हा लेखक कसा ट्रिकी करणारा असेल. या ट्रिकी शीर्षकावरनं मला असंच एक दुसरं ट्रिकी शीर्षक असलेलं पुस्तक आठवलं जे मुराकामी या जपानी लेखकाने लिहिलंय. इंग्रजीत अर्थात त्याचा अनुवाद झालाय. व्हॉट आय टॉक अबाउट व्हेन आय टॉक अबाउट रनिंग. मग ते आपल्याला कळतच नाही हे कशाविषयीचं आहे. तर मॅरेथॉन
हा मुराकामी खूप पळाला आहे, इतकी वर्ष. फिट्ट एकदम लेखक जपानी हा, पण तो एकाच वेळी पळण्यावर बोलतोय, लिहिण्यावर बोलतोय, जगण्यावर बोलतोय आणि फार अप्रतिम असं एक चिंतनशील आणि तरीही अत्यंत मैत्रीपूर्ण असा स्वर असलेलं हे पुस्तक आहे. इंग्रजी पुस्तकं तर नक्की वाचायला हवीत. इंग्रजी पुस्तकांमधलं आत्ताचं एक मला पटकन नाव सांगायला आवडेल, ते संजीव सन्याल, जे भारतीय इंग्रजी लेखक चांगले आहेत त्यातलं संजीव सन्याल यांचं द ओशन ऑफ चर्न नावाचं पुस्तक आहे. म्हणजे हिंदी महासागर हा कथानायक कल्पून अख्खं लिहिलेलं हे नॉन फिक्शन पुस्तक आहे आणि त्या हिंदी महासागराच्या आफ्रिकेपासून ते सगळ्या सिंगापूरपर्यंतचा जो हिंदी महासागराचा पसारा आहे आणि अर्थात त्यात मध्यभागी असलेला भारत, त्याचा इतिहास, भूगोल, राजकारण सगळं त्या पुस्तकात आहे. इंग्रजी मास्टर्स विषयी मी कितीही तासनतास बोलू शकीन, पण मला बोल भिडूची टीम खुणावते की आता बाई वेळ संपत आलाय, म्हणून माझ्या थेट गुरूंकडे मी जातो आणि त्यांचं नाव आहे शेक्सपियर. मी नेहमी म्हणतो माझे 2 गुरु आहेत, शेक्सपियर आणि ज्ञानेश्वर. कारण शेक्सपियर आपल्याला जगणं काय आहे हे सगळ्या कोनातून दाखवतो आणि ज्ञानेश्वर माऊली आपल्या जगण्याच्या पलीकडे काय आहे हे अजून दाखवत जातो. पहिलं शेक्सपियरवर बोलतो. शेक्सपियरची नाटकं अनुवादित देखील खूप आहेत, पण प्रत्यक्ष एकदा सहज वाचा, बघा. ऑथेल्लो हे मला प्रचंड आवडणारं नाटक, मी ते पहिलं रिकमेंड करीन. असूया काय असते याचं मूर्तिमंत एक कसं चित्रण साकार केलंय, काय नाट्य आहे ते. डेस्डेमोना, यागो आणि मुळात तो ऑथेल्लो जो हिरो असतो, जो असूयाग्रस्त सगळं झाल्याने अख्खं त्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं, फरफटत जातं, याची ती अत्यंत काव्यात्मक करुण कहाणी आणि काय नाट्यपूर्ण कहाणी आहे. त्यामुळे जो ॲक्ट 5 आहे त्याच्यामध्ये तर दपादप सगळे जे खून होतात त्याची सगळी पार्श्वभूमी मी सांगत नाही, पण आवर्जून बघा. शेक्सपियरचं सगळं वाचा, बघा, अभ्यास करा. अभ्यास केल्याशिवाय शेक्सपियरची मजा येणार नाही. आणि तीच मजा आहे ज्ञानेश्वरांकडे. पण त्याच्याकडे येण्याआधी मला सांगू दे की मवा धोंड सरांचं ऐसा विटेवर देव कुठे म्हणून पुस्तक आहे, ते जरूर वाचा. म्हणजे संत वाङ्मय कधी जर तुम्हाला वाचायचं असेल तर एक पार्श्वभूमी तयार होईल. सोप्या शब्दात धोंड सरांनी ते लिहिलंय आणि मग थेट ज्ञानेश्वरीकडे या. आपण जर मराठी भाषिक असू तर ज्ञानेश्वरी तुम्ही हातात न घेऊन चालणार नाही. ऑफकोर्स ती भाषा तुम्हाला अवघड वाटेल, ऑफकोर्स पहिल्यांदा काहीच कळणार नाही आणि कदाचित तुम्ही ठार नास्तिकही असाल, काही हरकत नाही. निव्वळ कविता या पातळीला येऊन जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला लागता तेव्हाही तुम्हाला अनेक साक्षात्कार होतात. माझी इथे ही पुस्तकं दिसत आहेत, हे संगीतावरचं आहे, नवे सूर नवे तराणे, हे लय पश्चिमाई संगीतावरचं आहे, वा म्हणताना आहे, मुळारंभ आहे, दिशाणी वाट आहे. का मी हे सांगतोय, या सगळ्या पुस्तकांचे जे एपिग्राफ असतात ते ज्ञानेश्वरीचे. म्हणजे अगदी लय पश्चिमा हे वेस्टर्न म्युझिकवरचं माझं पुस्तक आहे, पण त्यातही ज्ञानेश्वरांची ओवी मी उद्धृत केली आहे की श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगे माधवी. हा इतका मोठा पसारा असलेला हा एक जो ज्ञानेश्वर नावाचा आपल्या मराठीला लाभलेला सगळ्यात मोठा गुरु आहे, तो आपण निदान त्याला दुरून का वेना बघितलं पाहिजे आणि मग मनोमन वंदन करायला पाहिजे, एवढंच सांगतो. एक पटकन खरं सांगू, मला आठवतंय हा दिशा आणि वाटा इथे आहे माझा हे प्रवास वर्णनाचं माझं ताजं पुस्तक आलंय. याच्यात एक ज्ञानदेवांची ओवी मी लिहिली होती, ती ना वाचनाशी देखील थेट येऊन भिडते, म्हणून फक्त तेवढी तुम्हाला वाचून दाखवतो. मी गेलो होतो पावसला आणि तेव्हाचं हे वर्णन मी लिहिलंय की सहज डोळे मिटून ध्यान लागल्यागत बसलेलो आणि मागून ज्ञानदेव कानात बोलते झाले, जे चळे न ढळे सरे न मळे ते आपुलेचे निबळे अंग व्हावे. आपल्या आतलं आपलं हक्काचं बळ ते चळत नाही, ढळत नाही, ते सरत नाही, मरत नाही, मलिन होत नाही, तेच अंगवावं आता खात्रीशीर असं तेच आहे. आणि मग ते सोबत असलं की आभाळातून सरी बरसल्या काय किंवा नाही काय, माझे पंजाबी मित्र म्हणतात तसं ही फरक पैदा आहे. आता हे मी का वाचून दाखवलं, कारण हा एवढा आध्यात्मिक साक्षात्कार तर आपल्याला देवदुर्लभ असतो, मिळत नाही. पण आपण चांगलं वाचक बनलो तर याच्या निम्म्यामधली ताकद आपल्यामध्ये येते. आपण जेव्हा वाचतो आणि जे आपल्या आज जग आपल्याला दिसतं, जे लेखकांनी दाखवलेलं जग असतं, ते कोणी तुमच्यापासून हिरावून घेत नाही, ते सरत नाही, ते चळत नाही, ते मरत नाही आणि ते तुमच्या जगण्याला एक वेगळी समज देतं, ते तुमच्या जगण्याला एक वेगळं बळ देतं. अगदी किती कॉम्पिटिटिव्ह रॅट रेसमध्ये भावना रहित होऊन बिझनेस माइंडेड लाईक तुम्हाला जरी वागायचं असेल तरी देखील आतला गाभा आधी पक्का आणि स्ट्रॉंग करायला लागतो आणि तो कुठलीही पुस्तकं न वाचता होऊ शकत नाही. जरूर वाचा, भरपूर वाचत राहा आणि बोल भिडूचा हा जो सेगमेंट आहे पुस्तकांवरचा तोही अवश्य बघत राहा. पुन्हा एकदा डॉक्टर आशुतोष जावडेकर मस्त सगळ्यांना बाय बाय म्हणतोय. वाचा, बाय.